परभणी जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक देशोन्नती मनस्विनी सदस्यांसाठी मोफत दंत तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी शिबिर पार पडले। या शिबिराला मनस्विनी सदस्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून मनस्विनी पुरवणीचा शुभारंभ देखील आमदार मेघना बोर्डीकर आणि सौ शीतल सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आला। दैनिक देशोन्नती समूहाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मनस्विनीची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे। जागतिक महिला दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात मनस्विनीचा शुभारंभ कार्यक्रम हा महिलांचे आरोग्य शिबिर घेऊन करण्यात आला। मनस्विनी शुभारंभ कार्यक्रम व शिबिराचे उद्घाटन आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सौ शीतल सोनटक्के यांची होती। तसेच डॉक्टर स्नेहल लाभशेटवार, डॉक्टर पल्लवी दोडके, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी सूरज कदम यांची देखील उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनस्विनीच्या जिल्हा समन्वयक मनीषा गोरे यांनी मनस्विनी महिला सक्षमीकरणाचे एक स्वतंत्र व्यासपीठ असल्याचे सांगितले। त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर व सौ शीतल सोनटक्के यांनी मनस्विनीच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून उपस्थित महिलांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले। या आरोग्य शिबिरात दंत तपासणी व डेंटल किट मनस्विनी सदस्यांना भेट म्हणून देण्यात आल्या। शिबिरात आलेल्या मनस्विनी सदस्यांना व्हिडिओद्वारे योग्य ब्रशिंग पद्धत दाखवून दातांची काळजी घेण्याचे मार्गदर्शन डॉक्टर स्नेहल लाभशेटवार यांनी केले। तसेच रक्त तपासणी ही मोरेश्वर स्पेशालिटी पॅथॉलॉजी लॅबच्या कर्मचाऱ्यांनी केली। त्यामध्ये शुगर, सीबीसी, थायरॉइडची तपासणी करण्यात आली। शिबिराला मनस्विनी सदस्यांनी मोठा प्रतिसाद दिला। यावेळी मनस्विनीच्या विभाग प्रमुख पूनम मारवा, छाया मोगले, डॉक्टर मंजुषा नरवाळकर, डॉक्टर आरती भालेराव, शुभांगी कदम, मंगला मुदगलकर, शुभांगी कुलकर्णी, जयश्री देशमुख, ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, लता साळवी यांच्यासह जयश्री चरकपल्ली, दीपा नांदुरे, विजया कातकडे, रेखा सावते, विद्या देशमुख, कविता देशमुख, सारिका झरकर, मनीषा साखरे, नंदा काळे, वैशाली पोटेकर, गीतांजली देशमुख, प्रभावती अन्नपूर्वे, शकुंतला मठपती, सुरेखा जोशी, राजश्री समुद्रवार व इतर सदस्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक मनस्विनीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। देशोन्नतीच्या माध्यमातून मनस्विनी हा खास महिलांच्यासाठी एक वीकली चालू केलेला आहे आणि मी सुद्धा मनस्विनीची सदस्य झालेली आहे। मला खात्री आहे की मनस्विनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील महिलांना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळणार। प्रगती झाली असं आपल्याकडे म्हणतात, पण स्त्री केवळ शिकली म्हणजेच प्रगती होते असं नाही, तर त्या शिक्षणाला विचारांचं अधिष्ठान देखील हवं आणि या विचारांचं अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी देशोन्नती वर्तमानपत्रानं मनस्विनी नावाचा जो वीकलीचा उपक्रम स्त्रियांसाठी सुरू केलेला आहे त्याचं मी खूप हार्दिक स्वागत करते आणि देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी माननीय सूरज भैया कदम यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी स्त्रियांसाठी अतिशय सुंदर असा हा मनस्विनी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे। मनस्विनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांचे वेगवेगळे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालेला आहे आणि त्यानिमित्तानं तो होईना पण आपण इतर स्त्रियांचे विचार वाचू शकतो, समजू शकतो आणि त्यावर आधारित आपले विचारांची एक बैठक तयार होईल हे निश्चितच। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।